सावळे परब्रह्म आवळे या काळा आहे काळा पर साधा काळा नाही. काळ्या रंगाचं एक वैशिष्ट्य आहे महाराज. या काळ्या रंगाला तुम्ही कोणत्याही रंगात टाका, लाल मध्ये टाका, सफेद मध्ये टाका, तुम्हाला पटेल त्या रंगामध्ये काळ्या रंगाला टाका. काळा रंग त्या दुसऱ्या रंगाचा रंग धारण करत इतर रंग जर तुम्ही दोन कलर एकत्र केले तर तिसरा काय होतो? घरी करून पहा, तिसरा रंग तयार होतो. परंतु काळा रंग जर तुम्ही एखाद्या रंगामध्ये टाकला तर काळा रंग त्याच्यासारखा होत नाही, त्या रंगाला आपल्यासारखा करतो. म्हणून भगवान परमात्मा कसा आहे? अट्टल काळा आहे, ठाईचा ती. मीराबाई म्हणतात, कारो कन्हैया काली कमलिया कारो ही जमुना कोनी हरी की मुरली बाजी रे जमुना के तीर बाजे जमुना के तीर हरी की मुरली बाजी रे जमुना के तीर बाजे जमुना के तीर मुरली बाजे यमुना के तीर बाजे यमुना के तीर हरि की मुरली बाजी रे यमुना के तीर बाजे यमुना के तीर. काली कमली वाला मेरा यार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तुझदार है. काली कमली वाला मेरा यार है, कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तुझदार है, मेरे मन का मोहन तुझदार है. भगवान परमात्मा महाराज कसा आहे? काळा आहे काळा. त्या गवळणी भगवान परमात्म्याला विचारता, का रे कृष्णा, तुझी मम्मी गोरी, तुझे पप्पा गोरे, तू काळा कसा? एक गीत आहे, ते कशातलं आहे? चित्रपटातलं आहे, परंतु आपल्याला तिकडे जायचं फक्त कामापुरतं घ्या. यशोमती मैया से बोले राधा क्यों गोरी क्यों बोले मुस्कुराती मैया सुन मेरे प्यारे गोरी मुस्कुराती काके बोले मुस्कुराती मैया सुन मेरे प्यारे गोरी गोरी राधिका के नहीं न गजरा रे काली अंधियारी रात में तू आया इसीलिए. काला भगवान परमात्मा काय महाराज? काळा आहे असं म्हणतात. म्हातारपणामध्ये कोणाचा मुलगा मरू नये, तरुणपणामध्ये कोण्या स्त्री विधवा होऊ नये, आणि कोणत्या कीर्तनकाराचा आवाज विठाल. भगवान परमात्मा काळा आहे. भगवान परमात्म्याने जे वस्त्र परिधान केले ते सुद्धा काय महाराज? मॅचिंग आहे, मॅचिंग. भगवान परमात्मा काळा, कांबडी काळी. ज्या यमुनेच्या तीरावरती भगवान परमात्मा क्रीडा करतात ते यमुना सुद्धा कशी आहे? काळी. भावर काळी नेत्र काळी यमुना जल बहु काळी उमा यमुना जल बहु काळी उमा. रागर काळी रागर काळी रागर काळी रात्र काळी यमुना जल काळी उमा यमुना जल काळी उमा. यमुना ही काय? यमुनेचं पाणी बघा, गंगेचं पाणी आणि यमुनेचं काळं पाणी मारा. ही भगवान परमात्म्याची काय मॅचिंग आहे. मॅचिंग आजच आली असं हे पूर्वीपासून आहे. याच्यामध्ये आपल्याला काही कळणार नाही. महिला मंडळींना याच्यातलं काय सर्व मॅचिंग आहे मारा. तेव्हा सुद्धा मॅचिंग होती, आता सुद्धा काय मॅचिंग.
आता याच्याबद्दल मी काही बोलावं, तुम्हाला काही सांगावं असं काही विशेष नाही, सर्व मॅचिंगचा जमाना आहे. असो, विठाला काळा काला धर्माच्या स्थापने करता आला आणि आल्यानंतर तो भगवान परमात्मा कसा आहे, काळा आहे. हा, आणि असा असणारा जो भगवान परमात्मा आहे त्या भगवान परमात्म्याने काय केला, काला केला. काय केला काला? कारण हा काला स्वर्गात नाही, काला ब्रह्मलोकात नाही, काला वैकुंठात. मी तुम्हाला तिघांना प्रमाण देईल, कारण मी तसा प्रमाणिक आहे, माणसाला प्रमाणिक असा. हा, नाही तर मग ते काही खरं नाही. अनंतवाच्या मी प्रमाणिक आहे. काला हा स्वर्गात नाही. जर स्वर्गात काला असता तर स्वर्गीचे अमर इच्छिता ती स्वर्गातील देवतांनी मृत्यू लोकांची अपेक्षा केली म्हणून काला हा स्वर्गात होत नाही. बघा, स्वर्गाचं वर्णन ज्ञानेश्वरांनी केलं. स्वर्गामध्ये काय आहे? स्वर्गामध्ये चिंतामणीच्या काय सडका आहे. आपल्याकडे काय शिरमिटच्या झाल्या, पहिले कशाच्या होत्या, डांबराच्या. स्वर्गामध्ये चिंतामणीच्या सडका आहे. चिंतामणी कशाला म्हणतात? आपल्या गावातला चिंतामणी नाही, कोणी असेल त्यांनी मनाला लावून चिंतामणी. चिंतामणी असं रत्न नाही. ते जर तुम्हाला प्राप्त झालं आणि तुम्ही एखाद्या वस्तूचं चिंतन केलं तर ती वस्तू तुम्हाला प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य काय? ज्ञानोबराय बोलतात, चिंतामणी ते चिंतिल्या अर्था. तुम्ही एखाद्या गोष्टीचं चिंतन करा, लागेल तुम्हाला काय होईल, प्राप्त होईल. अशा बऱ्याच गोष्टी आहे. कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरविती. म्हणून हा चिंतामणी तुम्ही ज्याचं चिंतन कराल ते तुम्हाला प्राप्त करून देतो. असा अनुभव चिंतामणी. त्या स्वर्गामध्ये काय, याच्या रस्ते रस्ते कामधेनूचे काय कडप आहे. पिण्याकरता स्वर्गामध्ये काय अमृत. आपल्याकडे काय अमृत तुल्य काय चहा. आपल्या कलियुगातलं हे काय महाराज अमृत आहे. काही लोकांना सकाळी हे अमृत घेतल्याशिवाय त्यांना काही येत नाही. एक म्हणे महाराज सकाळपासून लोक काय करताय, गरगर फिरते. म्हटलं का बरे हो? म्हटलं सकाळी चहाच घेतली. हे कलियुगातलं काय अमृत आहे. आणि स्वर्गामध्ये सर्व अनुकूल आहे. या ठिकाणी देवतांचा दिव्य देह आहे. आपल्या देहाचा काय येतो, दुर्गंध येतो. देवांच्या देहाचा दुर्गंध येत नाही, सुगंध येतो. देव धातूपासून देवाचा देव शब्द काय उत्पन्न झाला आणि देव शब्दाचा अर्थ होतो प्रकाशमान. असे असणारे देव या ठिकाणी सर्व गोष्टी काय महाराज अनुकूल आहे. परंतु त्या ठिकाणी काला स्वर्गातील देवता मृत्यू लोकातील. म्हणून स्वर्गात काला नाही. ब्रह्मादिक करदियास देखुनी वाळवंटीचे सुख धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती. ब्रह्मलोका सुद्धा काला नाही. म्हणून ब्रह्मदेवाला भगवान परमात्म्याने काला दिला नाही म्हणून त्याला राग आला. आणि भागवतामध्ये कथा येते, त्याने गोपाळा समवेत गाई वासर काय घेऊन गेला ब्रह्मलोकाला. शेवटी भगवंताने त्याचा मोहभंग केला. त्याला दाखवलं शेवटी बाप असतो आणि बेटा. ब्रह्मदेवाला तो अभिमान झाला होता, तो काय केला नष्ट केला. कारण ब्रह्मलोकात काला नाही. वैकुंठामध्ये कुठे काला आहे हो? महाराज म्हणता ना वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही.
काल्याच्या वैकुंठामध्ये सर्व गोष्टी अनुकूल आहे, साक्षात भगवान परमात्मा आहे. परंतु त्या ठिकाणी काला एकदा भगवान परमात्मा नंद बाबांना वैकुंठात घेऊन गेले. गोपाळ भगवंताच्या पाठीमागे लागले, देवा कृष्णा, अरे तू तुझ्या वडिलांना कुठे नेलं? वैकुंठात नेलं. आणि मग आम्ही काय केलं? आम्हालाही घेऊन चाल. नाईलाज झाला गोपाळांना भगवान परमात्म्याला वैकुंठात न्यावं लागलं. भगवान परमात्मा वैकुंठात गेले आणि वैकुंठात गेल्यानंतर आपल्या सिंहासनावरती विराजमान झाले. आणि विराजमान झाल्यानंतर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचे ते दास, द्वारपाल, सेवक भगवान परमात्म्याची काय करताय? सेवा करताय. आई साहेब लक्ष्मी आहे. भगवान परमात्मा सिंहासनावरती विराजमान आहे. आता गोपाळ गेल्याबरोबर वैकुंठ पाहिला, थोडं बरं वाटलं. 1 घंटा झाला, 2 घंटे झाले. गोपाळ म्हटले, का रे कृष्णा, तू काय सिंहासनावरती विराजमान झाला, आम्ही इथे खाली बसलेलो आहोत, तू तुझ्या व्यवहारामध्ये गुंतलेला आहे. आम्ही खेळायचं कोणाबरोबर? आमच्या बरोबर खेळायला चल. भगवंत म्हटले, ते इथे मी काय राजा आहे? गड्यांनो राजा गिरे झाला कृष्ण सिंहासनी. खेळ इथे नाही, खेळ कुठे? मृत्यू लोकामध्ये. मग गोपाळ म्हटले, कन्हैया, अरे तुझ्या वैकुंठाला काय लाव? आम्हाला वैकुंठाची गरज नाही, चल गोकुळामध्ये. भगवान परमात्मा पुन्हा गोकुळात आले. सांगायचं महत्वाचा मुद्दा एकच की वैकुंठामध्ये सर्व काही भगवान परमात्मा आहे, परंतु काला. म्हणून स्वर्गात काला नाही, ब्रह्मलोकात काला नाही, वैकुंठात काला नाही. परंतु हा काला भगवान परमात्म्याने कुठे केला? धन्य धन्य मृत्यूलोक म्हणती या मृत्यूलोकामध्ये केला. म्हणून आपण भाग्यवान आहात की आज आपल्याला या काल्याचा काय मिळतो? प्रसाद मिळतो. सद्गुरू महाराज, सद्गुरू मामासाहेब, सद्गुरू नथुसिंग बाबा, सद्गुरू झंडूजी महाराज, सद्गुरू दिगंबर महाराज या महात्म्यांनी हा काला चंद्रभागेच्या वाळवंटातून तुमच्या